शंकरगीतेचे पारायण कसे करावे, त्याचे नियम काय आणि त्याची मांडणी कशी असावी, चला जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपण ह्या पवित्र ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. हा ग्रंथ सद्गुरू श्री शंकर महाराजांचे भक्त भस्मे काका यांच्या सांगण्यावरून भगवंत वासुदेव अघोर म्हणजेच अघोर शास्त्री यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांनी यांच्याकडून हा ग्रंथ लिहून घेतलेला आहे. हा ग्रंथ लिहिण्या अगोदरच्या एका गुरुवारी पहाटेच्या वेळी अघोर शास्त्री यांना एक स्वप्न दृष्टांत झाला. त्यामध्ये काही अक्षरे त्यांना गोलाकार फिरताना दिसली. कालांतराने ती 4 चरण एकत्र होऊन शास्त्री यांना दिसू लागले. ते असे होते: शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र, ज्याला वाटे आपण पात्र तो सत्पात्र होत असे. खूप मोठा अर्थ आहे यामध्ये. असो, तर चला जाणून घेऊया की पारायण कसं करावं. पारायणाचे प्रकार किती आहेत. आपण या ग्रंथाचे पारायण 7 प्रकारे करू शकतो. पहिली पद्धत येते ती म्हणजे सप्ताह पद्धत. पहिल्या दिवशी या ग्रंथाचे पूजन करून पहिले 2 अध्याय वाचावेत, नैवेद्याने आरती करावी. पुढचे 5 ही दिवस आपल्याला दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी शेवटचा 18वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. त्यानंतर महानैवेद्याने महाआरती करावी आणि मग सांगता करावी. दुसरी पद्धत म्हणजे दररोज 1 अध्याय वाचून तुम्ही 18 दिवसाचं पारायण करू शकता. तिसरी पद्धत म्हणजे दररोज 2 अध्याय वाचून तुम्ही 9 दिवसांमध्ये हे पारायण करू शकता. चौथी पद्धत म्हणजे दररोज 3 अध्याय वाचून तुम्ही हे 6 दिवसांचे पारायण करू शकता. पाचवी पद्धत म्हणजे दररोज 6 अध्याय वाचून 3 दिवसांचे पारायण तुम्ही करू शकता. सहावी पद्धत म्हणजे दररोज 9 अध्याय वाचून तुम्ही 2 दिवसाचे पारायण करू शकता. आणि 7वी पद्धत म्हणजे एकाच दिवशी एकाच बैठकीत तुम्ही 18 अध्याय वाचून 1 दिवसाचे पारायण करू शकता. तर या ग्रंथातील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे आणि या गोष्टीनंतर तुमच्या लक्षात देखील येईल की तुमच्यासाठी सर्वात सोयीस्कर पद्धत कोणती ठरेल. तर या ग्रंथामधील प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला फक्त 108च ओवी दिले गेल्यात. फक्त 18व्या अध्यायामध्ये आपल्याला 121 ओव्या दिल्या गेल्या. या ग्रंथामधील संपूर्ण ओव्यांची संख्या आहे 1957 आणि यातील प्रत्येक अध्याय वाचण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटाचा टाइम लागतो. आता यानुसार तुम्ही ठरवा की तुमच्यासाठी यातील कोणती पद्धत सोयीस्कर ठरेल. कितीही दिवसांमध्ये तुम्ही याचं पारायण करून संपवलात तरी याचं फळ सारखंच तुम्हाला मिळणार आहे. कारण शंकर बाबांना तुमचा भाव पाहतात. तुम्ही ते किती श्रद्धेने वाचताय हे पाहतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याच्या कर्मांचं फळ ते देतात. आता या व्हिडिओचा दुसरा पार्ट म्हणजे याची मांडणी कशी असावी. तर आपल्याला 3 पाठ लागतील. एक पाठ आपल्याला लागेल तो म्हणजे महाराजांची मूर्ती पूजण्यासाठी किंवा फोटो पूजण्यासाठी. समजा काही लोकांकडे महाराजांची मूर्ती नाही, फक्त फोटो आहे, नुसता फोटो पूजला तरी चालतो. किंवा काही लोकांकडे फोटो नाही, फक्त मूर्ती आहे, नुसती मूर्ती पूजला तरी चालतं. समजा यातील दोन्हीपैकी काहीच नाही आहे, तर प्रत्येकाच्या घरात श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असतोच, दत्तांची मूर्ती किंवा फोटो असतोच, किंवा हा काहीच नसलं तरी प्रत्येकाच्या घरात महादेवाची पिंड तरी असतेच असते. यातील काहीही तुम्ही पूजलात तरी देखील चालतं. कारण श्री स्वामी समर्थ, महादेव आणि दत्त म्हणजेच आपले सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज आहेत. समजा आता काही लोक म्हणतील की यातलं काहीच आमच्याकडे नाही. ठीक आहे, तुम्ही फक्त देवाऱ्याच्या समोर बसून या ग्रंथाचं वाचन केलं तरी देखील चालेल. आता दुसरा पाठ आपल्याला लागतो तो म्हणजे या ग्रंथासाठी. त्या पाठावरती हा ग्रंथ ठेवून दररोज याची पूजा करावी आणि मग वाचनाला सुरुवात करावी. आणि तिसरा पाठ लागतो तो म्हणजे आपल्या सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांच्यासाठी. या पाठावरती एक स्वच्छ आसन हांतरून हा पाठ आपल्या शेजारी ठेवावा. बरं, हा पाठ आपल्या शेजारी का ठेवावा असं म्हटलं जातं, किंवा मी सुद्धा हे स्वतः अनुभवलेलं आहे. जेव्हाही आपण अत्यंत श्रद्धेने एकदम भक्तिभावाने आपण ह्या ग्रंथाचं वाचन करत असतो तेव्हा स्वतः सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज आपल्या शेजारी येऊन बसतात. म्हणून हा पाठ त्यांच्यासाठी ठेवावा. दररोज या पाठाची पूजा करावी. या पाठाला नमस्कार करूनच पारायणाच्या वाचनाला सुरुवात करावी. आता अनेक लोकांना असा प्रश्न पडेल की हे पाठ उचलायचे की नाहीत. हा, समजा तुमच्या घरी भरपूर जागा आहे तर हे पाठ तसेच राहू द्या. पण समजा तुमच्या घरी काहीतरी अडचण आहे तर यातील जो ग्रंथासाठी आणि आपण महाराजांसाठी बसण्यासाठी जो पाठ ठेवलेला आहे तो उचलून तुम्ही दुसरीकडे ठेवू शकता. परत दुसऱ्या दिवशी वाचनाच्या वेळी आणून परत त्याची मांडणी करून पूजा करून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता या व्हिडिओचा शेवटचा पार्ट आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे या पारायणाचे नियम काय. जसे आपल्याला गुरुचरित्र वाचताना कडक नियम आहेत तसे हा शंकर गीता वाचण्याचे कोणतेही कडक नियम नाहीत. सर्वात पहिला नियम येतो तो म्हणजे पारायणाच्या काळात तुम्ही मांसाहार करू शकत नाही. आता पारायणाच्या काळात मग जेवण काय ठेवायचं, तर तुमचं दररोजचं जेवण चालू राहू दे. त्यामध्ये कांदा लसूण असला तरी देखील चालतो. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे जितकं होईल तितकं पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी वाचण्याचा प्रयत्न करा. टायमिंग पाळा. म्हणजे समजा आज सकाळी जर तुम्ही 7ला वाचायला घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही 7च्या दरम्यानच वाचायला बसा. इकडे तिकडे 10-15 मिनिटं झाली तरी चालतात. जर तुम्हाला खरोखर मनापासून असं वाटत असेल की शंकर बाबा यावेत तुम्ही पारायण करताना, तर मग टायमिंग पाळा.
तर ते जास्त महत्वाचं आहे. तिसरा नियम म्हणजे पारायणाचं वाचन सुरू करण्या अगोदर दररोज कमीत कमी एक माळ म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. कमीत कमी 5 वेळा स्वामींचं तारक मंत्र म्हणा आणि मगच पारायणातील अध्याय वाचायला सुरुवात करा. काय असतं, नामस्मरण आणि तारक मंत्र म्हणल्यामुळे ना तुमच्या आसपास एक शक्ती क्रिएट होते. आणि ती शक्ती तुमच्याकडून हे पारायण करून घेते. खरोखर प्रत्येक स्वामी भक्ताने, प्रत्येक शंकर भक्ताने या शंकर गीतेचं पारायण करावंच करावं. खरोखर जर तुम्ही याचं पारायण केलात ना मनापासून, तर तुमच्यावरती नक्कीच श्री स्वामी समर्थांची आणि शंकर बाबांची कृपा होईलच होईल. हे पारायण करता करता तुम्हाला जाणवेल की आपले सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज खरोखर कसे होते, कशी त्यांची स्वामींच्या वरती भक्ती होती, त्यांनी आपल्याला नेमकी काय शिकवण दिली, हे सर्व तुम्हाला यामध्ये कळेल. हे म्हणजे अमृत आहे, अमृत. एकदा जर याचं सेवन केलात ना, तर कली तुमचं काही बिघडू शकत नाही. हां, फक्त एक आहे, की प्रत्येकाने ना ह्या केशरी रंगामधलं जे पुण्याच्या धनकवडी मठामध्ये, महाराजांच्या समाधी मठामध्ये आपल्याला हे पुस्तक मिळतं, याच पुस्तकाचं पारायण करा. ऑनलाईन अनेक पुस्तके आपल्याला मिळतील, पण ती अशीच आहेत ह्याची खात्री आपण देऊ शकत नाही. तेव्हा पुण्याच्या धनकवडी मठामधून हे केशरी कलरचंच महाराजांची शंकरगीतेचं पुस्तक घ्या. नक्की सर्वांनीही शंकरगीतेचं पारायण करा. स्वामी तुमच्याकडून, शंकर बाबा महाराज तुमच्याकडून हे पारायण करून घेऊ देत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.